नमस्कार मित्रांनो, 365 डेज चॅलेंजचा आजचा आपला 17वा दिवस होता. तर मित्रांनो, काल तब्येत बरी नसल्यामुळे काल मी वर्कआउट केला नव्हता. पण आज जसं मी बरं झालो लगेच आज वर्कआउटला सकाळी गेलो. काही फिरून आलो होतो पण वर्कआउट नाही करू शकलो. आज गेल्यानंतर जे काही आपण पुशअप्स आणि जोर, बैठका हे सर्व व्यायाम केला. त्यानंतर आजही थोडी म्हणजे त्रास होत होता, पण जास्त शरीराला ताण न देता मी जेवढं जमेल तेवढं आज वर्कआउट केलेला आहे. पण उद्यापासून आपण आपला जो काही व्यायाम रोज करतो तेवढाच व्यायाम करणार आहोत. ओके. तर मित्रांनो, मला असं सांगायचे सध्या आता मी स्किल डेव्हलप करण्यामध्ये स्पोकन इंग्लिशची कमीत कमी अर्धा तास रोज प्रॅक्टिस करत आहे. त्यामध्ये बुक रीडिंग असेल, इंग्लिश बुक्स. चाऊसचं एक बुक आहे माझ्याकडे, त्याचे पण मी रोज वाचन करतो. आणि बाकी इंग्लिशमध्ये कोणते स्टोरी असतील किंवा मोटिवेशनल बुक असतील ते पण वाचत आहे. तर मित्रांनो, काय माहिती का, जर तुम्ही मिनिमम म्हणजे समजा तुमचं स्पोकन इंग्लिश आणि कम्युनिकेशन स्किल बेटर असेल ना, तर तुम्ही 20 to 40K पर्यंत तुम्हाला सॅलरी मिळू शकते. तर त्यानुसार प्रयत्न करा जेणेकरून तुम्हालाही, आणि ग्रॅज्युएट होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असाल, ग्रॅज्युएशन करण्याचा प्रयत्न करा, त्याचा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये फायदा होईल. तर मित्रांनो, आज मी एका आजीला भेटलो ज्यांचं वय 65 वर्ष होतं, पण तरीही त्या काम करत होत्या. तर म्हणजे मित्रांनो बघा, लाईफमध्ये ना तुम्हाला काम हे करायचंच आहे. म्हणजे लाईफच्या शेवटपर्यंत तुम्हाला काम करावं लागणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला म्हणजे एक स्टेबल इन्कम आणि ज्यावेळेस तुमचं म्हणजे वय आहे, तुम्ही जे काम करू शकता त्याच वेळेत तुम्हाला जर इन्कम करून पैसे सेव्ह करायचे असतील तर नक्कीच आता सध्या स्किल शिकायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं इन्कम वाढेल आणि त्या स्किलचा तुम्हाला फायदा होईल. तर बघा मित्रांनो, सॅलरी पण असे भरपूर जण आहेत ज्यांना 1,00,000 प्लस सॅलरी आहे. फक्त डिपेंड एवढंच आहे की तुम्ही काय करता, तुमच्याकडे स्किल काय, वरती डिपेंड आहे तुम्हाला सॅलरी किती भेटेल. तर मित्रांनो, पर दिवशी स्वतःवरती काम करायला चालू करा. आज मी त्या आजीकडनं बघा चेन रिपेअर करून घेतलेली आहे, त्यांना ज्यूस पण पाजवला, तर बरं वाटलं.